नाही. आणि म्हणून वर्णन कुणाचं करावं तर ते देवाचं आणि संतांचं करावं, इतरांचं करू नये. कुणाचं स्तवून या नरा केला आयुष्याचा मातेरा, तुकोबाराय बोलतात. न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान. तुकाराम महाराज स्तवनाचे काही दोष आपल्या समोर मांडतात. मला त्यामध्ये फारसं अडकायचं नाही. अगदी धावता विचार मी आपल्या समोर ठेवतो, बाकीचा सगळा विचार सोडून द्या. कमीत कमी 3 गोष्टी दिसाव्यात तर तो वर्णनाचा विषय असावा. ज्याचं वर्णन करायचंय त्याच्या ठिकाणी 3 गोष्टी दिसल्या पाहिजे. काय दिसलं पाहिजे? एक तर तो अलौकिक असावा, दुसरं तो अपूर्व असावा, आणि तिसरं तो अद्वितीय असावा, तर तो वर्णनाचा विषय ठरतो. अगदी धावता विचार सांगतो, उदाहरणाने सांगतो, प्रमाणानं सांगतो. या 3 गोष्टींच्या सिद्धी करता मला एकच अभंग उपयोगाला येणार आहे. तेवढाच विचार सांगतो, अधिक विस्तार करत नाही. कुणाचं वर्णन करावं? अरे कोणीतरी कुणाचं तरी वर्णन करतं, त्या वर्णनामध्ये खरे खोटेपणा किती याचा तपास कधी कुणी केलाय म्हणून? असं काही नसतं. आमचे आजोबा असं सांगायचे, वर्णनामध्ये बहुतांश वेळेला ना खोटेपणाचाच भाग जास्त असतो. खोटेपणाच जास्त, वर्णनामध्ये खरेपणा फार कमी. हो, त्या वेदांत शास्त्राच्या दृष्टीने त्याचा विचार कसा करता येतो, काय करता येतो हे सोडून द्या. विरोधे गुणवादस्यात अनुवादो अवधारिते भूतार्थवादस्तद्धानात अर्थवादस्त्रिधा स्मृतः, असा अर्थवादाचा विचार त्या संबंधानं बोलून दाखवलाय वेदांतांनी. पण मला आत्ता त्याच्यात अडकायचं नाही. रात्री उशीर झाल्यानंतर वेदांत सांगू नये या मताचा आहे महाराज मी. हो, मी स्पष्ट, आणि त्याच्यातही पंक्ती व्हायच्या आहेत अजून, तेव्हा तो वेदांत सांगूच नाही. मी सरळ सांगतो, मी आपल्याला रात्री उशिराने वेदांत सांगू नये. रात्रीचा वेदांत ज्ञानापेक्षा झोपेला कारण ठरत असतो. उगी मी काही तुम्हाला झोप लावायला आलो नाही, काही नाही. मला थोडं बोलायचं आहे महाराजांच्या संबंधानं, भक्ताच्या संबंधानं बोलायचं आहे, तेवढं बोलतो. ऐका, कोणाचीही स्तुती जेव्हा जीव करतो तेव्हा त्याच्यामध्ये अर्थवादाचा, खोटेपणाचा भाव जास्त असतो. आमचे आजोबा असं सांगायचे की सासू जावयाची स्तुती करते, त्याच्यात खरं किती आणि खोटं किती? सासू जावयाचं वर्णन करते, खरं किती आणि खोटं किती? एक सासू मला भेटली, तिने सांगितलं, महाराज आमचा जावई ना एकदम सज्जन माणूस, त्याच्यातला माणूस आहे, एवढं सोडलं तर काय खरं होतं? काय खरं आहे मला सांगा? याला अर्थ नसतो. असं वर्णन करावं, वर्णन त्याचं करावं. अगदी सरळ बोलतो, वर्णन त्याचं करावं की ज्याचं वर्णन कसंही केलं तरी ती अतिशयोक्ती होऊ नये. ऐका, वर्णन कसंही झालं तरी त्याची अतिशयोक्ती होऊ नये, त्याचं वर्णन करा. वर्णन कुणाचं करावं? त्याच्या ठिकाणी 3 गोष्टी असल्या पाहिजे. तो अलौकिक असावा, तो अपूर्व असावा, आणि तो अद्वितीय असावा. आता अलौकिकता, अपूर्वता, अद्वितीयता ही व्यक्तिमत्व आणि कार्यकर्तृत्व या दोन्ही भूमिकेतून विचारात घेता येतं. पण मी 2 भूमिका आत्ता आपल्यासमोर बोलून विस्तार करत नाही. चिंतनाचा विषय, विस्ताराचा विषय आत्ता मी तो करत नाही, धावतं सांगून जातो. काय आहे? कुणाचं वर्णन करावं? तो अलौकिक असावा. अलौकिक असावा म्हणजे लौकिकात दिसावा पण लौकिकातला नसावा. दिसायला तुमच्या माझ्यासारखाच पण तो या लोकातला नसावा. मला सांगा, ज्ञानोबाराय तुकोबाराय अवताराला आले त्यावेळेला ज्ञानोबाराय काय इथं 3रा डोळा घेऊन आले होते का? तुकोबाराय अवताराला येताना काय 4 हात घेऊन आले होते का? काय होतं काय त्यांच्याकडे? अलौकिक असं दिसायला काय होतं सांगा ना ज्ञानोबारायांकडे? काही नव्हतं. अलौकिकता दिसण्यात नव्हती म्हणून तर लोकांनी वाळीत टाकलं ना, म्हणून तर लोकांनी तुकोबारायांना त्रास दिला ना. किती लोकांनी ओळखलं सांगा ना ज्ञानोबारायन? फार लोकांनी ओळखलं नाही महाराज ज्ञानोबारायन. का ओळखलं नाही? दिसायला अलौकिक नव्हते म्हणून. दिसायला तुमच्या माझ्यासारखेच होते पण संत नवती जगा, माणसाच्या सारखे. संत माणसासारखे नसतात. समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा. संत नवती जगा, माणसाच्या सारखे. संत माणसासारखे नसतात. दिसायला माणूस म्हणून दिसतात. तुकोबाराय दिसायला माणूस म्हणूनच दिसले म्हणून तर उकळतं पाणी अंगावर पडलं. हो, ज्ञानोबाराय दिसायला माणूस म्हणून दिसले म्हणून तर लोकांनी त्यांना शिव्या दिल्या, म्हणून तर लोकांनी त्यांना मार दिला, म्हणून तर लोकांनी त्या काळामध्ये त्यांच्यावर वाळ टाकली. आज ज्ञानोबारायांचं वैभव वेगळं आहे.
त्या काळामध्ये ज्ञानोबारायांनी काय सोसलं असेल? अहो, ज्ञानोबारायांचं चरित्र वाचून डोळ्याला पाणी आलं नाही असा माणूस नाही महाराज. काय सांगू मी आपल्याला, आपण सगळे जाणता. ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकल्यानंतर डोळ्याला पाणी आलं नाही असा माणूस नाही. आणि ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकून डोळ्याला पाणी आलं नाही तर तो माणूसच नाही. हा, असा माणूस नाही, तो माणूसच नाही. एकतर तो दगड समजा, नाही तर जनावर समजा. अलौकिक चरित्र ज्ञानोबारायांचं, अलौकिक. दिसायला तुमच्या माझ्यासारखे म्हणूनच अवताराला आले, पण तुमच्या माझ्यासारखे माणूस म्हणून राहिले नाहीत. ज्ञानोबारायांचं चिंतन ऐका आपण, ज्ञानोबारायांचं वर्णन ऐका. त्यांचं अलौकिकत्व. दिसायला माणूस दिसले, आले अवताराला, दिसले माणसासारखे, पण माणूस नव्हते. मग माणसासारखे दिसले तर कोण होते? कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा माया दर्शन हरिताप, साधकाचा माया दर्शन हरिताप, साधकाचा माया दर्शन हरिताप, साधकाचा माया दर्शन हरिताप. काही हरकत नाही. कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. सगळी चरण बघा आपण. प्रकटला भूतळा हे लौकिक होतं, पण कैवल्याचा पुतळा हे अलौकिकत्व आहे. ते साधकाचे मायबाप झाले. मायबाप लौकिक असतात, पण दरुशने हरे ताप हे अलौकिक होतं. सगळ्या चरणामध्ये बघून घ्या, मला लावत बसायला वेळ नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय तुमच्या माझ्यासारखे अवताराला आले, पण ते लौकिक नव्हते. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आतापर्यंत असं कधी घडलं नाही. हेतू ठेवून अवताराला येणारे संत लौकिकात जरी येत असले तरी ते लौकिक नसतात, तुमच्या माझ्या पातळीवर उतरतात. ज्ञानोबाराय तुमच्या माझ्या पातळीवर येऊन बोलतात. तुकोबाराय तुमच्या माझ्या सारख्या भाषेमध्ये बोलतात, शिव्या देऊन बोलतात, हरकत नाही. पण संत आपल्या पातळीवर उतरतात. ती त्यांची पातळी सुटली म्हणून नाही, आपल्याला त्यांच्या पातळीवर नेण्याकरता आपल्या पातळीवर त्यांना यावं लागतं. नाहीतर आपला उद्धार करणारं या जगतामध्ये दुसरं कोणी नाही. ती त्यांची अलौकिकता आहे, म्हणून वर्णनाचा विषय ते होतात. दुसरा विचार मी आपल्याला सांगतो, जशी अलौकिकता असावी तशी अपूर्वता असावी. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरित्रामध्ये अपूर्वता आहे. आत्तापर्यंत देह घेऊन वैकुंठाला गेल्याचं उदाहरण दाखवा. आत्तापर्यंत भिंत चालली, उदाहरण दाखवा. आत्तापर्यंत रेडा वेद बोलला, दाखवा उदाहरण. बर, आत्तापर्यंत जाऊ द्या, त्याच्या नंतर तरी उदाहरण दाखवा. 700 वर्ष होऊन गेली, रेडे बोलले, अनेक रेडे बोलले, पण वेद बोलले नाहीत. पण वेद बोलले नाहीत. रेडा बोलत नाही असं माझं म्हणणं नाही. रेडा बोलतो, घराघरात बोलतो, मला काही म्हणायचं नाही त्याचं, त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण ज्ञानोबारायांनी ज्या पद्धतीनं रेड्याला वदवून दाखवलं त्या पद्धतीचा रेडा वेद बोलला का मला सांगा. अहो, रेडेच काय म्हशी बोलत नाही. तुम्हाला वाईट वाटायला नको कोणाला. समानतेची दिवरणं द्यावी लागतात, असं चालत नाही जगाच्या पाठीवर. दोन्ही उदाहरणं द्यावी लागतात. आहे का कुठं प्राणी बोलला हे उदाहरण आहे का जगाच्या पाठीवर? भिंत चालली हे उदाहरण आहे का? त्याच्या पूर्वी तरी होतं का? त्याच्या नंतर तरी झालं का? मला सांगा ना. नाही महाराज. रेड्या मुखी वेद बोलविला, अपूर्वता. गर्वद्विजांचा हरिला
शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. प्रकटला हे लौकिक आहे, पण शांती रूपे प्रकटला हे अलौकिक आहे. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. भिंत चालत नाही महाराज, जगाच्या पाठीवर भिंत चालल्याचं उदाहरण नाही. अनेक चमत्कार या जगतामधले घडले, पण भिंत चालण्याचा चमत्कार फक्त ज्ञानोबा आहे. रेड्यामुखी वेद बोलवण्याचा चमत्कार फक्त ज्ञानोबा. जगाच्या पाठीवर अहो बुडवलेल्या वह्या कोरड्या तरुण आल्या, दाखवा ना मला उदाहरण, दाखवा ना उदाहरण. नाही ना महाराज, असं होत नाही. हाडाहाडातून विठ्ठल 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 आवाज आला, दाखवा उदाहरण मला दुसरं जगाच्या पाठीवर. चोखोबारायांसारखा अलौकिक भक्त या जगाच्या पाठीवर झाला नाही महाराज. गोरोबा काकांसारखा भक्त या जगाच्या पाठीवर झाला नाही. मला उदाहरणे देऊन लांबवायचं नाही. अरे जिनी गौऱ्या थापल्या तर गौऱ्यातून नामस्मरण यावं, दाखवा ना उदाहरण जगाच्या पाठीवर, दाखवा ना. असं होत नाही. ही सगळी अपूर्वता आहे. म्हणून चालविली जड भिंती, म्हणून रेड्यामुखी वेद बोलविला. हा, त्याच्यानंतर मग ज्ञानोबारायांचा गवगवा झाला. ज्ञानोबाराय मोठे 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 नंतर आधी रेडा बोलला. म्हणून मी गंमत म्हणून सांगत असतो, ज्ञानोबाराय आधी रेड्याला कळले मग माणसाला कळले. हा, आधी रेडा बोल म्हणल्याबरोबर बोलला आणि मग माणसं बोलायला लागली. केवढा चमत्कार, केवढा चमत्कार. त्या काळातला रेडा सुद्धा वाक्य पूर्ण करतच नाही. ऐका, म्हणून जिथं अपूर्वता आहे तिथं विचार करा, तिथं स्तुती करा. कुठे स्तुती करायची? अद्वितीयता. तिसरा विचार करा. उगी धावता विचार सांगतो, प्रमाण देतो, त्याला काही अगदी धावती प्रमाण आहेत, मी विस्तार करतच नाही. अद्वितीयता जिथे असते, अद्वितीयता म्हणजे दुसरं दिसतं पण तसं नसतं, याला अद्वितीय. दुसरं नसतंच असं नाही, दुसरं दिसतं पण तसं नसतं. माझ्या दृष्टीने ती अद्वितीयता. ज्ञानोबारायांची अद्वितीयता सांगू मी आपल्या. अहो, गीतेवर आत्तापर्यंत किती टीका झाल्या? संस्कृतात झाल्या, मराठीत झाल्या, हिंदीत झाल्या, इंग्रजीत झाल्या, तमिळमध्ये झाल्या, कानडीत झाल्या, तेलुगूत झाल्या. किती टीका झाल्या असतील? हजारोनी टीका गीतेवर आत्तापर्यंत झाल्या असतील. पण ज्ञानेश्वरी सारखी टीका सांगा, सांगा आहे? बाकीच्या टीका देवाच्या शब्दाचा अर्थ सांगतील. ज्ञानोबाराय मनोगत बोलतात. देवाचे मनोगत तू दावीत अहमासी मूर्त, ज्ञानोबाराय बोलतात ना. निवृत्तीनाथ महाराज कौतुक करतात. बाकीच्या टीका आम्हाला ब्रह्म दाखवतील नाही असं नाही, आम्हाला ब्रह्मस्वरूपता प्राप्तही करून देतील, पण सबंध ब्रह्म साम्राज्य प्रकाशित करण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वर. ब्रह्म साम्राज्य दीपिका, ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका, वर्णियली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. नाथ महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. तो सगळा अभंग सगळ्यांना परिचित असणार आहे, आपण बघून घ्या. त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी या 3 गोष्टी सांगितल्या. म्हणून कमीत कमी या 3 गोष्टी जिथे आहेत तिथं वर्णनाचा, तो वर्णनाचा विषय होतो. प्रस्तुत अभंगामधून तुकोबाराय आपल्याला या 3 भूमिका सांगतात. मला अभंगाकडे प्रवृत्त झालं पाहिजे. 3 भूमिका तुकोबारायांनी सांगितल्या. अगदी अभंग सरळ आणि स्पष्ट सांगायचा झाला तर पहिल्या चरणामध्ये अलौकिकता, तिसऱ्या चरणामध्ये अपूर्वता आणि शेवटच्या चरणामध्ये अद्वितीयता सांगून तुकोबाराय भक्ताचं वर्णन करतात. हे भक्त कोण आहेत? प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. कारण असं आहे महाराज, ही अलौकिकता आहे. अहो, या जगतामध्ये जो जन्माला येतो त्याला लौकिक अर्थानं या जगताचे नियम पाळावे लागतात. या हा लोक कर्मे बांधला. ज्ञानोबाराय बोलतात भगवंताच्या मुखातून, ज्ञानेश्वरी वाचा आपण, हा लोक कर्मानं बांधला गेलेला आहे.
कर्माच्या नियमानं बद्ध आहे. आपण जिथे जातो तिथले नियम आपल्याला पाळावे लागतात, आहे ना. मी तुमच्याकडे पाहुणा म्हणून जर आलो तर तुमच्या घराचे जे नियम आहेत ते मला पाळावे लागतील. तुम्ही माझ्याकडे पाहुणा म्हणून आलात तर माझ्या घराचे जे नियम आहेत तुम्हाला आपल्याला पाळावे लागतील ना. मी एखाद्या वारकऱ्याच्या घरामध्ये जर पाहुणा म्हणून गेलो तर वारकरी संध्याकाळी हरिपाठ करतो, पाहुण्याला हरिपाठाला बसावं लागेल. हा, बसावं लागेल. वारकऱ्याच्या घरामध्ये जो काही सात्विक आहार आहे तो त्याला घ्यावा लागेल. पाहुणा जरी असला तरी तो तर पाहुणा म्हणाला नाही तुम्ही वारकरी आहात पण मी जरा दारू पितो, चालत नाही, असं चालत नाही. ज्या घरामध्ये आपण जातो, बरं हे जग इतकं विचित्र आहे महाराज, या जगतामध्ये कोणी जरी आलेला असला तरी याला या जगताच्या नियमाने त्याला बद्ध व्हावं लागतं. कोणी असू दे, परमात्मा या इथं अवतार आला तर त्यालाही या इथं त्याचे नियम पाळावे लागतात या जगताचे. म्हणून तुकोबारायांनी विचार जो सांगितला तेवढाच मी विचार आपल्या समोर बोलतो, ऐका. या आतापर्यंत जगताच्या पाठीवर हे जग एका विशिष्ट नियमानं चालतं. या जगतामध्ये काही नियम आहेत, ते नियम मोडण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्या नियमाने हे जग बद्ध झालेलं आहे. अगदी थोडका विचार जर सांगायचा झाला तर मी आपल्याला काही गोष्टी सांगतो, ऐका. असं असतं, काही नियम माणसाला तयारही करता येतात आणि मोडताही येतात. काही नियम माणसाला बनवता येतात पण मोडता येत नाहीत. काही नियम बनवता येत नाहीत पण मोडता येतात, आणि काही नियम बनवताही येत नाहीत आणि मोडताही येत नाहीत. विठ्ठला विठ्ठला ऐका, काही नियम बनवता येतात आणि मोडता येतात. आता काय उदाहरण सांगून वेळ घ्यायचा, एका वाक्यात उदाहरण सांगतो. काही नियम माणसाला बनवता येतात आणि मोडता येतात. उदाहरण, 31 डिसेंबरला रात्री केलेला नियम बनवता येतो आणि 1 जानेवारीला सकाळी मोडता येतो. त्याचं काही नसतं. उद्यापासून तंबाखू बंद, 31 डिसेंबरला रात्री नियम केला जातो आणि 1 जानेवारीला सकाळी उठल्याबरोबर पहिलं काम केलं जातं तंबाखू खाणे. बस, नियम करता येतो, मोडता येतो, त्याचा विचार करूच नका. काही नियम माणसाला बनवता येतात पण मोडता येत नाही. उदाहरण सांगू, आपलं संविधान आपल्यापैकीच असणाऱ्या एका महापुरुषाने ते निर्माण केलं. नियम करताना बनवता आले. हे नियम बनवले या देशाकरता बनवले, या जगताच्या या देशाच्या नियमनशीलतेकरता बनवले, या जगताच्या शिस्तीकरता बनवले, या जगतातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून नियम बनवले. संविधान म्हणजे काय? नियमावलीच आहे ना हो. कायदा म्हणजे काय? नियमावलीच आहे. आपल्याच महापुरुषांनी बनवले, प्रश्न त्याचा नाहीच आहे. नियम बनवता आले, आता मोडून दाखवा बरं. मोडता येतात? नाही, तुम्हाला दंड करावा लागेल, भोगावा लागेल, तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल त्याची. नियम जरी बनवता आले तरी ते मोडण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे, हे लक्षात घ्या. काही नियम बनवता येत नाहीत पण मोडता येतात. काही नियम आता थंडीच्या दिवसात थंडी पडावी की पडू नये हा नियम आपल्याला बनवता येतो का? उन्हाळ्यात ऊन पडावं की पडू नये आपल्याला बनवता येतो नियम? बनवता येत नाही. थंडीच्या दिवसात थंडी पडतेच, तो ऋतू आला की ती तशा पद्धतीचं वातावरण बदलतं. थंडीच्या दिवसात मला असं वाटतं की थंडी पडू नये, तुला बनवता येणार नाही नियम. पण नियम जरी बनवता आला नाही, थंडी जरी खूप पडली तरी एखादं कांबळं पांघरून घेऊन आपल्या पुरतं गरम राहता येतं ना, आपल्या पुरतं राहता येतं ना, राहता येतं. पावसाळ्यात पाऊस पडावा की पडू नये ठरवता येत नाही, पण पाऊस पडत असेल तर छत्री घेऊन जा, आपल्या पुरते आपण न भिजता राहू शकतो. आपल्या पुरते आपण निदान काही स्वेटर वगैरे घालून, कांबळं वगैरे पांघरून, तेवढ्या गोंगडं वगैरे पांघरून तेवढ्या पुरतं गरम राहू शकतो. आपल्या पुरते एसी लावून घरामध्ये राहू शकतो, बाहेर किती ऊन पडलं तरी. हे नियम बनवता येत नाहीत पण आपल्या मर्यादेत आपल्याला मोडता येतात. आणि काही नियम असे आहेत ते बनवताही येत नाहीत आणि ते मोडताही येत नाहीत. याला कर्माचे नियम म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. हे नियम कुणाला बनवता आले नाहीत आणि कुणाला देवाला हे नियम बनवता आले नाहीत. भगवान बोलतात, ऐका, हे नियम बनवता आले नाहीत मला, या नियमाचं मला विचारू नको. 16वा अध्याय शेवटचा श्लोक भगवान बोलतात, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. कार्य काय अकार्य काय मला ठरवता येत नाही अर्जुना,
तैसी कार्याकार्य विवेकी, शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते कुडे लोकी वाळावेगा. तैसी कृत्याकृत्य व्यवस्था, 17व्या अध्यायाचा शेवट. सुरुवात. अनुष्ठावया पार्था, शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ. बोलले ना ज्ञानोबराय, या नियम कुणाला बनवता आले नाहीत आणि कुणाला मोडता येत नाहीत. आपण जे कर्म करतो त्या कर्माचं बंधन आपल्याला भोगावं लागतं. हा जगाचा नियम आहे. आणि या जगतामध्ये जो कोणी जन्माला येतो त्याला त्या नियमात बद्ध राहावं लागतं. देव येईल, देवाला सुद्धा हा नियम मोडता आला नाही. मी पुढं प्रमाण देतो आपल्याला. लौकिकामध्ये ह्या हे जग बनवतानाच तसं बनवलं. जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्राच्या 2ऱ्या सूत्रावर भाष्य करत असताना ही भाषा बोलून, जन्माद्यस्य यतः या सूत्रावर भाष्य करताना आचार्यांची पंक्ती पहा आपण. या जगताचं वर्णन केलंय आचार्यांनी. अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया फलाश्रयस्य मनसापि अचिंत्य रचना रूपस्य जन्मस्थितिभंगम सर्वज्ञात सर्वशक्तेः यत्कारणात तद्ब्रह्म. आचार्य बोलून दाखवतात. काय भाषा वापरली? मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. हे जग मोठं विचित्र आहे. पण हे जग कसं चालतं, कशाने चालतं? देश काल निमित्त क्रिया आणि त्याचं फल. देश काल निमित्त क्रिया आणि फल. देशानुसार फल, कालानुसार फल, निमित्तानुसार फल, भावानुसार फल, प्रत्येकानुसार वेगळं फल या जगतामध्ये ज्या जगाला भोगावं लागलेलं आहे. आम्ही कर्म केलं आणि कर्मातून सुटून गेलो असं या जगतामध्ये आत्तापर्यंत कधीही घडलेलं नाही. भोगावं तर लागेल. ते कसं भोगावं लागेल आणि कुठं भोगावं लागेल याचे खुलासे, याचे तपशील नंतर देतो मी, आपल्याला हवे असतील तर. पण भोगावं लागेल ही गोष्ट नक्की आहे ना. भोगावं लागेल. अवश्य भावी भावानाम अवश्यमेव भोक्तव्यम प्रतिकारो भवेद यदि. एक, अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्येरन नल राम युधिष्ठिरा. पंचदशीताला विचार. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. शास्त्र पुष्कळ बोलतं. मी कशा करता बोलतो? मला बाकीचं लांबवायचं नाही आहे. अलौकिकत्व सांगत असताना प्रारब्धाचा विचार सांगितला. आणि तुकोबाराय सांगतात की संतांना, भक्ताला या जगतामध्ये प्रारब्ध क्रियमाण आणि संचित नसतं. हे तुकोबारायांना बोलायचं. त्याकरता म्हणून मी हे बोलतो. अवश्यमेव भोक्तव्यम. अरे आपण केलेलं आपल्याला भोगावंच लागतं, सुटूच शकत नाही. कोण आहे सुटलेला मला दाखवा. लोकांना कळत नाही. लोक आम्हाला येऊन भेटून सांगतात, महाराज बघा ना हो, आम्ही काही गावाच्या भानगडीत कधी पडलो नाही, कधी काही केलं नाही. आपण बरं, आपली ज्ञानेश्वरी बरी, गाथा बरा. मी गावात बाहेरही पडत नाही महाराज, घरात बसतो दिवसभर ज्ञानेश्वरी वाचतो, कधी गावाच्या भानगडीत पडलो नाही, कुणाच्या आद्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही. आमच्या वाट्याला बघा हे कसं आलं. लोक बोलतात. मग आम्ही त्यांना सांगतो, बाबा तुमचं म्हणणं खरं आहे, तुम्ही आत्ता कुणाच्याच आध्यात मध्यात नाहीत हे खरं आहे, पण मागच्या जन्मात सगळ्याच्या मध्यात तुम्हीच होता, म्हणून आत्ता तुम्हाला हे भोगावं लागतं. काय कारण सांगाल तुम्ही मला सांगा. प्रारब्ध कुणाला चुकवता आलं मला सांगा ना. म्हणून महाभारताने एक फार सुंदर दृष्टांत दिला याच्याकरता. महाभारत असं म्हणतं, यथाधेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छति. महाभारत बोलतं. हे 2-3 उदाहरणं देतो, पुढे चलतो. ऐका. कितीला संपवायचं महाराज? 10 वाजता? ठीक आहे, 10 वाजता. मला विसरलो तर सांगत चला. ऐका. त्यामुळे महाभारताने काय होतं, एखादा गुराखी गाई राखायला म्हणून बाहेर पडतो. 1000 गायींचा कळप चालला. यथाधेनु सहस्रेषु 1000 गायींचा कळप चालला. त्या 1000 गायींच्या कळपामधलं एखादं वासरू कुठंतरी काट्यात अडकतं, झुडपात अडकतं, खड्ड्यात पडतं. ते येत नाही, पण ते गुराख्याच्या दृष्टीला बरोबर कळतं, या गायीचं वासरू दिसत नाही बरं. मग तो मागे तपास, काही वाघाने तर पळून नेलं नाही, कोल्ह्याने नेलं नाही. मग मागे तपास करायला जातो, ते झुडपात काट्यात अडकलेलं असतं.
ते बिचारा हंबरत असतं, ओरडत असतं केविलवाणं. मग तो सगळं ते काढतो, काटे वगैरे ते वासराला उचलतो आणि पुन्हा त्या गायींच्या कळपामध्ये आणून सोडतो. आणून सोडल्याबरोबर आईपासून वियोग पावलेलं ते वासरू, घाबरलेलं ते लहानसं वासरू आल्याबरोबर कधी एकदा आईला भेटू असं झालेलं असेल की नाही त्याला. मग ते जेव्हा त्या गायींच्या कळपामध्ये येतं त्यावेळेला प्रत्येक गायीच्या तोंडाकडे बघून ठरवतो का ही माझी आई आहे म्हणून. ते तोंडाकडे बघत नाही, ते जसं बरोबर आपल्या आईच्या स्तनाला जाऊन लागतं तसं आपण केलेलं कर्म आपलं तोंड बघत नाही, बरोबर आपल्या उरावर येऊन बसतं. ते बघतच नाही, कारण कर्माला फसवणं आतापर्यंत कुणालाच जमलं नाही महाराज. मी तुम्हाला बारकावा सांगू, अहो एखाद्या जुळ्या भावामध्ये, जुळ्या मुलांमध्ये आई फसेल, हा राम आहे का श्याम आहे, आई फसेल, पण कर्म फसत नाही महाराज. रामाचं कर्म श्याम कधी भोगत नाही आणि श्यामचं कर्म राम कधी भोगत नाही. एक वेळ श्याम म्हणून रामलाच दोनदा आंघोळ घालल आई. हा, एक वेळ आई फसल, पण कर्म फसत नाही महाराज. ते कर्म त्याला भोगावं लागतं, हा जगाचा नियम आहे. मी कितीतरी उदाहरणं आपल्याला, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे केले कर्म झाले भोगा आले, उपजले मेले केले कर्म झाले तेची भोगा झाले. नाथ महाराजांचा हरिपाठ बघा. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. अरे प्रभू झाला तरी संसाराचा दास तुकोबाराय बोलतात. देव जरी इथं आला तरी देवाला सुद्धा प्रारब्ध चुकवता आलं नाही, कर्माचे भोग चुकवता आले नाही. मी उदाहरण देईन आपल्याला, ऐका. नाथ महाराज म्हणतात केले कर्म झाले ते नाही, ते भोग आले. तेची हा च फार महत्वाचा आहे, आणि तो च नुसता महत्वाचा नाही, तो सगळ्या चरणात महत्वाचा आहे. मी चरण सांगतो आपल्याला. केले कर्म झाले तेची हा च काढा आणि सगळीकडे लावा. केलेलंच कर्मच आपल्यालाच भोगावंच लागतच, सगळीकडे लावा. कोण सुटलं याच्यातून मला सांगा, कोण सुटलं? सुटत नाही महाराज. आपलं कर्म आपल्याला भोगावं लागतं. मी कितीतरी बारकावे प्रारब्धाच्या अनुषंगानं आपल्याला सांग, प्रारब्धाच्या अनुषंगाने कितीतरी सांग. काय सांगू तुम्हाला, उदाहरणं किती सांग. केले कर्म झाले तेच आपल्याला भोगावं लागतं. तसं नाही भोगावं लागत, तेच भोगावं लागतं. काय झालं, गंमत म्हणून सांगतो ऐका. बघा कर्म कसं असतं. एका घरातल्या म्हाताऱ्या माणसाला त्या घरातला मुलगा आणि त्याची बायको सून दोघंही कंटाळले. त्यांना वाटायला लागलं म्हातारा आता लवकर संपावा, किती दिवस याचं करायचं. त्याला एका खोलीत ठेवलं, तिथंच ताट द्यायचं जेवणाचं. पोरं त्याच्याजवळ जाईनात, सून चौकशी करत नाही, पोरगा चौकशी करत नाही. म्हाताराही कंटाळला होता, पण प्रारब्ध कुणाला चुकवता येईल हो? काय करावं, कसं करावं. मुलगा कंटाळला, सून कंटाळली, काय करावं. एके दिवशी कामावरून आल्यानंतर त्या मुलाने, त्या नवऱ्याने आपल्या बायकोला सांगितलं, बघ म्हणे एक काम करतो, मला तर आता आलाय कंटाळा. ती म्हणली होय हो, मला यांचा कंटाळा आला. मग काय करायचं काय. मुलगा म्हणाला काही नाही, यांना वृद्धाश्रमात सोडून येतो. बायको म्हणाली फार चांगला विचार, असा विचार तुम्हाला सुचला किती जन्माचं पुण्य आहे. बापाला वृद्धाश्रमात सोडून येतो म्हणता, किती जन्माचं पुण्य तुम्ही केलं म्हणून असा विचार तुम्हाला सुचला, अवश्य सोडून या. पोरांनी त्या बापाचे कपडे बिपडे एका बोचक्यामध्ये भरले, बापाला घेतलं आणि गेला वृद्धाश्रमात. वृद्धाश्रमात नेऊन सोडलं. काय असतं, म्हातारी माणसं मांजरं तुम्ही किती लांब सोडून या, किती लांब सोडून या.
आपण घरी यायच्या आत आपल्या स्वागताला हजर. तुम्ही म्हणजे मी काही थट्टा करत नाही, त्यांची स्मरणशक्ती चांगली असते असं मी सांगतोय आपल्याला. म्हातारे झाले तरी स्मरणशक्ती असं मी आपल्याला सांगतोय, आपण गैरअर्थाने घेऊ नका. किती आमच्याकडे महाराज एका माणसाने मांजर पाळलं. मांजर झालं म्हातारं, त्याला चालता येईना, पळता येईना, ते एका जागी बसून राहायला लागलं. तो घरात ज्याने पाळलं होतं तो कंटाळला. त्याला वाटलं हे मांजर आता घरातून काढलं पाहिजे, म्हणून त्याने त्या मांजरीला एका पोत्यामध्ये गुंडाळलं, सायकलला अडकून लांब जंगलामध्ये गेला आणि रस्ता चुकला. मांजरीच्या मागे आला तेव्हा घर सापडलं. हा, असं होतं ना. आता हा म्हणाला मी सोडून येतो बापाला. कुठलं सोडून येतो? हा घरी यायच्या तर बाप घरी हजर. काय करावं कळे ना. 8-10 दिवस पुन्हा विचार केला आणि एके दिवशी ऑफिसमधून आल्यावर त्याने आपल्या बायकोला सांगितलं आता शेवटचा उपाय. ते म्हणली काय करता म्हाताऱ्याचं? काय नाही म्हणे, एक काम करतो, यांना काशी यात्रेचं निमित्त करून काशीला घेऊन जातो आणि देतो गंगेत ढकलू. जाऊ दे मरू दे, कंटाळा आला आता. ते म्हणाले मी 16 सोमवार केले त्याचं हे फळ आहे. तुमच्यासारखा नवरा मला मिळाला. काय अद्वितीय विचारसरणी, केवढा अलौकिक लांबचा विचार करता. जा म्हणे जा. म्हातारा तो मुलगा बापाकडे गेला म्हाताऱ्याकडे आणि त्याला सांगितलं बाबा तुम्ही काशीला जायचं म्हणत होते ना, चला निघू आपण. म्हाताऱ्याला कळे ना, रोज ऑफिसमधून आल्यावर शिव्या घालणारा मुलगा आज काशीला जायचं विचारतो, ही गंगा उलटी कशी वाहत आली इथंच. म्हाताऱ्याच्या लक्षात आलं. तो म्हणाला तोही कंटाळलाच होता. अहो एवढे शिव्या शाप खाऊन त्या घरामध्ये जगणार कोणत्या माणसाला आनंद वाटेल मला सांगा ना. मुलं जवळ येत नाहीत, नातवंड जवळ येत नाहीत, कोणी नीट धड बोलत नाही, धड जेवण मिळत नाही. ज्या माणसाने आपल्या हाडाची काडं करून रक्ताचं पाणी करून ते घर उभं केलेलं असतं, त्याच घरामध्ये त्याचा अपमान होत असेल तर म्हाताऱ्या माणसाला तरी काय आनंद राहतो त्या घरामध्ये राहण्याचा आणि जगण्याचा. संभावितस्यच्या कीर्तिर्बरणादतिरिच्यते, मरण परवडतं अशा लोकांना. तो म्हणाला हरकत नाही, गंगेला जायचं ना, चला मी बॅग भरतो. पोरगा म्हणाला बॅग काय? ज्याला परत आणायचंय त्याला बॅग लागते, ज्याला आणायचंच नाही त्याला बॅग काय करायची? तो म्हणाला नाही नाही बॅग काय करायचं, जाऊ आपण. तो म्हणाला नाही मला लागेल. त्याने ते रेल्वेमध्ये बसले. रात्री 2 वाजता रेल्वे पोचली काशीमध्ये. काशीमध्ये पोचली. आता पोराने असा विचार केला की आता कुठंतरी जायचं. बाप म्हणाला कुठल्या तरी धर्मशाळेत राहू, सकाळी उठू, गंगा स्नान करू, विश्वेश्वराचं दर्शन करू, संध्याकाळच्या गाडीनं परत येऊ. आता पोराला वाटलं हा परतीची भाषा करायला लागला ना. पोरगं म्हणाला असं नाही बाबा, सकाळी कुठं जाता, काशीचा नियम आहे, ज्या वेळेला काशीत आलं त्या वेळेला गंगा स्नानाला. यांना शास्त्र एक बरं माहिती असतं, त्या वेळेला स्नानाला. पोराने विचार केला आता सकाळी उठून गंगेवर जाऊन जर यांना ढकलून दिलं तर गंगेवर स्नान करणारे हजारो भाविक असतात, कुणीतरी हात धरून बाहेर काढलच ना वाहत जाणाऱ्या माणसाला. आत्ता गंगा निर्मनुष्य रात्री 2 वाजता. आता नेऊन ढकलून दिलं, आरडाओरडा केला तर सगळी माणसं घराघरामध्ये झोपलेली, गंगा निर्मनुष्य घाट सगळा, नेऊ कुठंतरी देऊ ढकलून. तो म्हणाला नाही नाही आत्ताच जायचं स्नानाला. बर, बापाला घेऊन गंगेवर रात्री 2 वाजता स्नानाला गेलो पोरग. बाप तरी म्हणाला मी काठावर बसून आंघोळ करतो तुझं. तो म्हणला नाही नाही, शास्त्र आहे, तीर्थस्नानाचं पुण्य मिळायचं असेल तर तीर्थाचं पाणी नाभीप्रमाण पाणी लागतं, आपल्या नाभीपर्यंत पाणी असावं लागतं. गुडघाभर पाण्यात बसून पुण्य मिळत नाही, कमीत कमी नाभीप्रमाण पाणी लागतं. चला मध्ये मी आहे ना, तुम्ही का काळजी करता? बाप म्हणाला तू आहेस म्हणून तर काळजी करतो, दुसरा असता तर आनंदानं स्नान करून आलो असतो, तू आहेस म्हणून तर भीती वाटते. नाही नाही मी आहे. चला, बापाला हाताला धरलं, गंगेत नेलं, नाभी झालं, छातीपर्यंत पाणी आलं, गळ्यापर्यंत पाणी आलं, कानापर्यंत पाणी चढलं. बाप म्हणाला आता करून नाही, थोडं पुढं चला, थोडं जरा स्वच्छ पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे. थोडं पुढं नेलं, बघितलं प्रवाह वेगाचा आहे, खोल पाणी आहे. आता ढकलून दिलं तर बाप परत यायची शक्यता नाही. तिथपर्यंत गेला, बापाला तिथपर्यंत नेलं. आता ढकलायचं म्हणून त्या बापाच्या खांद्याला धरलं, ढकलून देणार. बापाच्या अंगात काय ताकद आली देव जाणे. त्यांनी त्याचे जे 2 हात धरून ठेवले, सोडता सोडना महाराज. हात धरून ठेवले महाराज, सोडता सोडना. काय करावं?
पोरग कंटाळत ते म्हणाल, बाबा सोडा तुम्ही माझे हात, मी तुम्हाला ढकलून द्यायला आणलंय, आम्हाला नकोय तुम्ही आमच्या घरामध्ये, आम्ही कंटाळलो तुम्हाला, मला ढकलून द्यायचंय तुम्हाला. बाप म्हणाला, खुशाल ढकल, मला तरी तुझ्या घरामध्ये राहून अपमानित जीवन जगण्यापेक्षा मरण परवडतं, गंगेत मेलो तर मोक्ष तरी मिळत. काय तुझ्या घरामध्ये, मलाही जगायचं नाहीच आहे, मग सोडा ना माझे हात. बाप म्हणाला, माझी शेवटी तेवढी मान्य कर, शेवटी एक मागतो तेवढं दे. पोरग म्हणाला, आता काय मागता, आता कसली. बाप म्हणाला, तुला ढकलून द्यायचं नाही मला, खुशाल ढकलून दे, मी मरायला तयार आहे, पण माझी एक विनंती मान्य कर. काय, मला इथं ढकलू नको, थोडं वर नेऊन ढकल. पोरग म्हणाले, इथं ढकललं काय आणि वर ढकललं काय, वाहत तर तुम्ही जाणारच आहे ना, मग इथं ढकलू नको. बाप म्हणाला, तुझ्या पाया पडतो मी, पण इथं ढकलू नको, थोडं वर नेऊन ढकल. पोरगा म्हणाला, कशा करता इथं ढकलू नको. बाप म्हणाला, कारण मी माझ्या बापाला इथंच ढकललं होतं म्हणून. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे केले, उपजले मेले ऐसे केले. तेची भोगा आले, उपजले मेले केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे केले, उपजले मेले ऐसे केले. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे केले. उपजले मेले ऐसे. कितीतरी अशी उदाहरणं मी आपल्याला देतो. केले कर्म झाले तसे भोग आले नाही, तेची भोग आले, त्याच जागेवर तिथंच तसंच. कुणाचं कर्म चुकलं सांगा ना मला, कुणाला आपलं प्रारब्ध चुकवता आलं, कर्माचे नियम मोडता येत नाहीत महाराज. कुणाला, कोणी असो. मी किती उदाहरणं सांगू आपल्याला. अहो, एखाद्या गाडीचा अपघात होतो, एखादा मनुष्य मरतो, एखाद्या माणसाला फक्त हात किंवा पाय मोडतो, एखाद्या माणसाची एखादी करंगळीच मोडते, आणि तिथं समोर बसलेला असतो त्याला खर्चटतही नाही. काय कारण असेल सांगा बरं. प्रारब्ध याच्या पलीकडे उत्तर नाही देऊ शकत आपण, नाही देऊ शकत. अमक्या माणसाचा पायच का मोडला, अरे मागच्या जन्मात वारीत चालला नाही म्हणून मोडला. आणि एवढे सगळे माणसं मेलीन, ह्याची करंगळीच कस काय तुटली, कीर्तनातून करंगळी दाखवून उठला होता म्हणून करंगळीच मोडली. आता काय याला उत्तर देता मला सांगा तुम्ही, काय उत्तर द्याल तुम्ही. आज मी म्हणून सांगतो ना, व्यक्तीकडून घडलेलं कर्म म्हणत नाही मी, इंद्रियाकडून घडलेलं कर्म त्याच इंद्रियाला भोगावं लागतं हे सांगतो मी आपल्याला. उदाहरण पुष्कळ देईन. बरं, कुणाला भोगावं लागतं, कोण चुकलं मला सांगा ना, कोण चुकलं, कोण चुकलं, कुणाला चुकवता आलं. म्हणून पंचदशीकारांनी मोठ्याची उदाहरणं दिली. अवश्यं भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्येरन नल राम युधिष्ठिरः. उदाहरणं लहानाची दिली नाहीत महाराज. रामचंद्र प्रभूंना चुकवता आलं नाही म्हणून कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ योगी गेला, कर्मे रावण जय पावला, रावण जय पावला, श्रीयोग करला सीता देवी पर्येसी गवारा सादर, पर्येसी गवारा सादर, पर्येसी गवारा सादर. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण जय पावला, विवेक घडला चित्ते, वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे दशरथ वियोगे गेला, वियोग ज्ञानोबरायांचा अभंग आहे. ज्ञानोबराय बोलतात,
सगळी मोठ्याची उदाहरणं ज्ञानोबारायांनी दिली. पर्येसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंधिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्त्रनयन, कर्मे मनमथ झाला सेरा. किती उदाहरणं दिली. त्याच्यामध्ये देवाचं उदाहरण दिलं. रामचंद्र प्रभू गेले वनवासाला, ते कारण काय? कर्म. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीतादेवी. या प्रत्येकाची उदाहरणं आहेत. सीता मातोश्रींना रामचंद्र प्रभूंपासून वेगळं लोक इतका अपवाद घेतात रामचंद्र प्रभूंवर. रामचंद्र प्रभूंनी गर्वार असणाऱ्या बाईला सोडून दिलं. अरे ते रामचंद्र प्रभू आहेत ना, असं काय करता? लहान सहान प्रत्येक गोष्टीमध्ये ज्याला विचार करायची सवय असते ना, अशा माणसाकडून घडलेली कृती जर आपल्याला कळत नसेल तर आपली बुद्धी कमी पडली हे प्रांजळपणानं मान्य करावं. त्याला दोष देण्याची चूक करू नये. लोकांनी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चुका काढल्या. काय करायचं आता? जाऊ द्या, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. देवाला सुद्धा चुकवता आलं नाही एवढंच सांगायचं. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाला तळपायाला बाण लागून त्यांना निजधाम सोडावं लागलं. कर्म आडवं आलं. कर्म. मी उदाहरणं देत नाही. दशरथ राजाचं काय अडलं होतं श्रावण बाळाला बाण मारायचं? पुत्रवियोग घडला ना. कर्मातून कुणाची सुटका नाही. अरे बाकीच्यांचं सोडून द्या म्हणून 3 उदाहरणं दिली. नल, राम, युधिष्ठिर. हा आयुष्यभर जो खरं बोलत राहिला ते धर्मराज युधिष्ठिर, त्यांना सुद्धा आपलं कर्म चुकवता आलं नाही. स्वर्गारोहणाला जाताना त्यांच्या पायाचा अंगठा गळून पडला. उदाहरण आहे ना महाभारतामध्ये. काय एवढं पाप केलं होतं? काय नाही हो, एकदा अर्ध सत्य बोलले होते. पूर्ण असत्य नाही, पूर्ण सत्य नाही, अर्ध सत्य. नरोवा कुंजरोवा. अश्वत्थामा हतहा नरोवा कुंजरोवा असं विधान केलं. मोठी कथा त्याच्या मागची मला सांगायची नाही आता. पण द्रोणाचार्य समोरून येताना बघून त्यांनी भगवंताला विचारलं, आमचे गुरु महाराज समोर येतात आणि मला जर विचारलं माझा मुलगा अश्वत्थामा मेला तर काय सांगू? अश्वत्थामा मेला का म्हटलं तर मी सांगू शकतो, हा मेला. हत्ती का माणूस कुणाला माहिती. पण माझा मुलगा अश्वत्थामा मेला म्हणलं तर काय? भगवान म्हणले, डोळे झाकून खोटं बोल, काय झालं तर मी आहे. द्रोणाचार्याने विचारलं, अश्वत्थामा हतः? अश्वत्थामा मेला? आणि मग धर्मराज युधिष्ठिराने सांगितलं अश्वत्थामा हतः. आणि मग हळू आवाजात सांगितलं नरोवा कुंजरोवा. आणि ते नरोवा कुंजरोवा सुरू व्हायच्या आधी तर भगवंतानी जे ढोल वाजवले त्याच्यामध्ये ते नरोवा कुंजरोवा कुठं गेलं पताच लागला. अर्ध सत्य बोलले. अर्ध सत्य माहिती असून, हत्ती मेला हे माहिती असून नरोवा कुंजरोवा असा विकल्प त्याने मनात आणून त्यांचं भाषण झालं. अर्ध सत्य बोलले तर स्वर्गाला जाताना पायाचा अंगठा गळून पडला. कुणाचा? धर्मराज युधिष्ठिराचा. ही कथा वाचताना मला वारंवार वाटतं की धर्मराज आयुष्यभर खरं बोलले, एकदा अर्ध खरं बोलले तर अंगठा गळून पडला. आपण तिथवर जाईस्तोवर आपलं काय काय गळून पडलो जरा एकदा विचार करून सांगा बरं मला. आयुष्यभर खरं बोलले पण एकदा अर्ध खरं बोलले तर अंगठा गळून पडला. आपलं काय काय गळून पडल? मला तर वाटतं फक्त अंगठाच राहील, बाकी सगळंच गळून पडल. होईल ना? का बोलतो मी आपल्याला? याच्यातून सुटका नाही हो कुणाची. मला हे सांगायचं, याच्यातून सुटका नाही. प्रारब्धातून सोडवला गेला असा या जगतामध्ये कोणी नाही. कारण हा जग कर्मानं बांधलेलं आहे. ज्ञानोबा बोलतो बहुदुस्तर आहे. ओलांडून जाणं अति अवघड आहे. कर्म केलं आणि त्याचं फल भोगावं लागलं नाही असं होत नाही. 2 नियम त्याच्याकरता धावते 2 नियम सांगतो.
ज्याने कर्म केलं त्याला फल भोगावं लागेल, हा कर्माचा नियम आहे. कर्म विपाक, कर्म योग ज्याला म्हणतात तो हाय. पण याचे 2 नियम असतात. पहिला नियम याच्यामधला असा आहे की कर्ता ज्या वेळेला कर्म करतो त्या वेळेला तो कर्म करण्याच्या बाबतीत जरी स्वतंत्र असला तरी कर्म फल भोगण्याच्या बाबतीत तो कधीच स्वतंत्र नसतो. ऐका, एक. आणि दुसरा नियम असा आहे, कर्म आणि कर्माचं फल या दोन्हीतलं अंतर जेवढं वाढत जातं तेवढं कर्मफल तीव्र होत जात असतं. ऐका, बाकी पहिला नियम विस्तारानं आपल्याला माहिती आहे, मला सांगायचं नाही आहे. ज्यांनी कर्म केलं त्याला ते आम्ही स्वतंत्र. एक वेळ मनुष्य कर्म करण्याच्या बाबतीत स्वतंत्र आहे, पण फल भोगण्याच्या बाबतीत स्वतंत्र आहे का? नाही ना. जे जयाचे कर्मसूत्र मांडोनी ठेविले स्वतंत्र, ज्ञानोबराय बोलतात भगवंताच्या मुखातून. अरे ते मांडून ठेवलेलं आहे बाबा, आपण काय करणार? एक वेळ मी काय सांगू आपल्याला, कीर्तनाला यावं की न यावं हे कदाचित ठरवण्याचा मला अधिकार आहे. पण कीर्तन जर मी ऐकलं असेल तर मला पुण्य मिळावं की न मिळावं हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपल्याला मिळणार म्हणजे मिळणारच. कारण का? आपल्या कानावर रामकृष्ण हरी पडलं. कारण का? आपल्या कानावर विठोबा रुक्माई पडलं. कारण का? आपल्या कानावर विठ्ठल 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 पडलं. आपल्या कानावर ज्ञानोबा तुकाराम पडलं. बस आपल्याला पुण्य मिळणारच हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपल्याला असं वाटतं की आम्ही स्वतंत्र आहे, वाटलं तर जाईन उठून कीर्तनातून. असं होत नाही. गैरसमजात राहू नका, राहू नका. हे सगळं ठरलेलं असतं. कोणी कधी उठायचं, कोणी कुठं बसायचं. आम्ही रोज प्रवास करणारी माणसं आहे. पण मी आपल्याला खरं सांगू, प्रामाणिकपणाने सांगतो, या 2024 सालच्या दत्त जयंतीला मी इथं कीर्तन करावं वैकुंठवासी गुरुवर्य मदन महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवात यावर्षी 2024च्या दत्त जयंतीला संध्याकाळी मी इथं यावं, येताना मला उशीर व्हावा, कीर्तन उशीर सुरू व्हावं, हे सगळं मी जन्माला येण्याच्या पूर्वी ठरलंय म्हणून असं चाललंय. असं समजू नका, असं समजू नका. तुम्ही इथं का बसलाय? तुम्ही जन्माला येण्याच्या पूर्वी ठरलंय की तुम्ही इथं बसावं. तुम्ही जन्माला येण्याच्या पूर्वी ठरलंय की तुम्ही कीर्तनात बसून झोपावं, म्हणून तुम्हाला डोळा लागला. तुमचा दोष नाही. ऐका, आणि कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर जेवढं वाढत जातं ना तेवढं कर्मफल तीव्र होत जातं. त्याच्यात 3 टप्पे कर्मविपाकानुसार. काही कर्म केल्यानंतर लगेच फल मिळतं, काही कर्माचं कालांतराने फल मिळतं आणि काही कर्माचं जन्मांतराने फल मिळतं. 3 टप्पे. काही कर्म केली की लगेच फल मिळतं. उदाहरणं फार देत नाही, मला माहित नाही. आता इकडं जरा प्रगत आहे, नदी पाणी तुम्हाला भरपूर आहे, सगळी अनुकूलता जास्त आहे. पण मला इकडचं माहीत नाही. पण इकडं कसं आहे, आमच्याकडचं कसं आहे ते सांगतो, पण इकडचं कसं आहे मला माहीत नाही. मला सांगा, इकडं कसं आहे हो? विस्तवाला हात लावल्यावर तुमच्याकडे किती आठवड्यांनी चटका बसतो? हात लावायचं कर्म करा, चटका बसायचं फळ तयार आहे ना. त्याला वेळच लागत नाही. कर्म केलं फल आहे, कर्म करता क्षणी फल आहे, वेळच नाही. काही कर्म आपल्याला कालांतराने फल देतात. लहानपणी केलेलं कर्म, आपल्याकडे कितीतरी अशी उदाहरणं आहेत. चौबरी ऋषींचं उदाहरण आहे आणि मांडव्याचं उदाहरण आहे. पुष्कळ उदाहरणं गीतेतही आली, आपलं त्या भागवतातही आली, पुराणातही आली, अन्यत्रही आली. मला द्यायचं नाही, उदाहरणं द्यायची नाहीत. कालांतराने फल मिळतं. आणि काही कर्म असतात ती जन्मांतराने फल देतात. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नामदेवराय बोलतात, जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकासी, पूर्व पुण्य केले व माये विटे लाधले या विठोबाचे पाय. ज्ञानोबराय बोलतात. नाही, आपल्याला माहिती असणारं प्रमाण जर द्यायचं झालं, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले. ते पूर्व जन्मी होतं म्हणून नुसतं विस्तारिले नाही, बहु विस्तारिले.
का विस्तार झाला त्याचा? कारण कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर वाढलं. म्हणून भीष्माचार्यांना 6 क्षणाचे 6 महिने भोगावे लागले ना. उदाहरण आहे ना, बाणाच्या गादीवर किती 6 महिने पडून होते भीष्माचार्य. 6 महिने. भगवंताला विचारलं, देवा मी सरडा उडवला, तो 6 क्षण पडला काट्यावर, आणि मी 6 महिने, 6 क्षण कुठं 6 महिने कुठं? भगवंताने सांगितलं ते 6 क्षण मागच्या कुठल्या तरी अवतारातले जन्मातले, त्या 6 क्षणाचे या जन्मापर्यंत दर साल दर शेकडा वाढत वाढत 6 महिने झाले त्याचे. 6 महिने झाले. कशामुळे झाले? कालावधी वाढला की फलाची तीव्रता आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आपलं कर्म आपल्याला भोगावं लागतं. मी संचित आणि क्रियमाणाबद्दल आत्ता बोलणार नाही, माझं तिकडं जाणंच नाही. संचित, क्रियमाण, प्रारब्ध, कर्माची 3 परिणाम असतात. पण क्रियमाण एकदम निर्माण होत नाही. कर्म केल्यानंतर त्याच्यातून निर्माण होतं ते अपूर्व, अपूर्वाचं होतं क्रियमाण, क्रियमाणाचं होतं संचित, आणि संचित भोगाला तयार झालं की त्याला प्रारब्ध असं म्हणतात. तुकोबाराय एका वाक्यामध्ये बोलतात, केले ते क्रियमाण, झाले ते संचित म्हण, प्रारब्ध ते जाण, उरउरित उरले ते. तुकोबाराय तिन्हीची व्याख्या आपल्याला बोलून जातात. मला क्रियमाण आणि संचिताबद्दल बोलायचं नाही, कारण ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करूते अर्जुना. गीता बोलते ज्ञानाच्या अग्नीमध्ये सगळी कर्म भस्मसात होतात. मग सर्व कर्माणी म्हणजे सगळी कोणती? ज्ञानोबारायांनी आणि जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्याला एकच उत्तर दिलं, प्रारब्ध सोडून बाकी सगळी. ज्ञानानं प्रारब्ध संपत नाही. ज्ञानाचा आणि प्रारब्धाचा काही संबंध नाही. ज्याचं प्रारब्ध चांगलं आहे त्याला ब्रह्मज्ञान होत नाही, आणि ज्याला ब्रह्मज्ञान होतं त्याचं प्रारब्ध संपत नाही. काय संबंध ज्ञानाचा आणि प्रारब्ध? प्रारब्धाचा संबंध शरीराशी आहे. प्रारब्धाचा संबंध, प्रारब्ध संपणं म्हणजे शरीर पडणं आहे. मी आपल्याला साधा युक्तिवाद सांगू, ऐका. ब्रह्मज्ञानानं जर प्रारब्ध संपलं असतं आणि प्रारब्ध संपल्यावर जर देह पडला असता, ज्याचं प्रारब्ध जिथं संपतं तिथं तो पडतो, संपतो, देह संपतो तिथं. मग ज्ञानानं जर प्रारब्ध संपलं असतं आणि प्रारब्ध संपल्याबरोबर जर देह पडला असता, तर ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर माणूस मेला असता की नाही? सरळ विचार करा की ब्रह्मज्ञानानं जर प्रारब्ध संपलं असतं आणि प्रारब्ध संपणं म्हणजे देह पडणं, मरण येणं जर आहे, तर ब्रह्मज्ञान झाल्या क्षणी माणसाला मरण आलं असतं की नाही? आणि जर ज्ञान झाल्यावर मरण येतं हे कळलं असतं तर कोण मरायला ज्ञानाकडे गेलं असतं? ज्ञानाचा आणि प्रारब्धाचा काही संबंध नाही. प्रारब्ध ज्ञानी माणसालाही भोगावं लागतं. जीवनमुक्त झालेल्या माणसाच्या जीवनामध्येही सुखदुःखाचे प्रसंग आपल्याला दिसून येतात. काय कारण देतात याचं? प्रारब्ध हे एकमेव उत्तर आहे. म्हणून संचित क्रियमाण जे ज्ञानानं जळून जातं त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, मला बोलायचं प्रारब्धाबद्दल. आणि हे प्रारब्ध जर भोगानेच संपतं असा या जगताचा अलौकिक नियम आहे, तर तुकाराम महाराज म्हणतात भक्ताला मात्र हे प्रारब्ध भोगावं लागत नाही. ही भक्ताची अलौकिकता अभंगाच्या प्रारब्ध क्रियामाना, प्रारब्ध क्रियामाना, प्रारब्ध क्रियामाना, प्रारब्ध क्रियामाना, प्रारब्ध क्रियामाना, प्रारब्ध क्रियामाना, प्रारब्ध क्रियामाना,
क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. तुकोबाराय बोलता, भक्ता प्रारब्ध क्रियमाण संचित नाही असं तू जाण. असा सरळ अन्वय. का नाही बाबा? अवघा देवची, हे कारण खरं नाही. अरे देवालाच प्रारब्ध चुकलं नाही तर देव झालेल्याला काय चुकल? देवाला कुठं प्रारब्ध चुकलं सांगा बरं? भोगावं लागलं ना, मग देव झालेल्याला काय चुकवता येईल? म्हणून या अभंगात फारसा विचार मला करायचा नाही. अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही, हे संतांचं वर्णनच आहे. सत्व रज तम बाधानो, हे हरिभक्ताची कदा, हे देवाचं वर्णनच आहे. सगळ्याचं मूळ कशात आहे? देव भक्तपण. तुका म्हणे नाही भिन्न, या अद्वैतात सगळ्या प्रश्नाची उत्तरं सामावलेली आहेत. असा वेदांताचा नियम आहे, तिकडं आत्ता येत नाही. पण भक्ताला प्रारब्ध नाही असं तुकोबाराय म्हणतात. आता प्रारब्ध भोगावं हा या जगाचा नियम आहे. याच्यातून कुणीही सुटलं नाही तर मग भक्तालाच प्रारब्ध नाही. तुटे भवरोग संचित क्रियमाण भोगाई से विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. कसं काय बाबा? भवरोग तुटे, संचित क्रियमाण भोग म्हणजे प्रारब्ध भोग तुटे. असं कसं तुटे? असं प्रारब्ध कसं संपवता येतं? प्रारब्ध भोगाशिवाय संपवता येत नाही. ते जर ढकलत राहिलो तर ते तीव्र होत जातं. ढकलण्याचा आपल्याला अधिकार नाही. भोगाशिवाय गत्यंतर नाही. भोगाच्या बाबतीत आम्ही परतंत्र आहोत. मग भक्तही याच जगतामध्ये अवताराला येतात, तर या जगताचा प्रारब्ध भोगाचा नियम त्यांना लागू पडत नाही. असं जे तुकोबाराय बोलतात ते भक्ताला प्रारब्ध का नाही याचा थोडा विचार करायचा आहे. एक 2-3 कारणांनी विचार सांगतो. थोडा वेळ भजन करू. 2-3 कारणं फक्त सरळ सांगतो, सेवा संपवतो. विठोबा रखुमाई. प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. म्हणणार आहे कोण? प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतरबाही. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये भक्ताचं संतांचं वर्णन करतात. संतांचं वर्णन करतात. प्रस्तुत दिवशी, आजच्या दिवशी आपल्याला ज्यांच्या संबंधाने हे चिंतन करायचं आहे त्यांच्या संबंधाने हा विचार आपण लावा. वैकुंठवासी गुरुवर्य महाराजांच्या प्रति हा श्रद्धाभाव व्यक्त करायचा म्हणून मी बोलतो. तुकोबाराय बोलतात भक्ताला प्रारब्ध नाही, आणि प्रारब्ध तर जगाला भोगावं लागतं असा नियम आहे. मग भक्ताला का नाही याचा विचार करायचा आहे. एक 2-3 कारणं धावती फक्त मी आपल्याला सांगतो. भक्ताला प्रारब्ध नाही, प्रारब्ध भोगावं हा जगाचा नियम आहे. नियमाचा विचार करताना 2 पद्धतीचे नियम असतात. एक सामान्य नियम असतो आणि दुसरा विशेष नियम असतो. गंमत अशी असते की विशेष नियम हा सामान्य नियमाला अपवाद करण्याकरता निर्माण केलेला असतो. जगात कुठेही तुम्ही पहा, नियम निर्माण करताना सामान्य आणि विशेष असे जर नियम निर्माण केले असतील तर विशेष नियमाची निर्मिती सामान्य नियमाच्या अपवादाकरता केलेली असते. अपवाद असतात आणि त्यांच्याकरता म्हणून तो विशेष नियम करावा लागतो. उदाहरण सांगतो, बाकीचं जाऊ द्या. आपण भारत देशामध्ये राहतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे या देशाचा कायदा आपल्या नियमाच्या दृष्टीनं सर्वोच्च स्थानी आहे. आपल्या देशामध्ये एक कायदा आहे जो सगळ्यांना माहिती आहे की गाडी चालवताना रस्त्याच्या कोणत्या बाजूने गाडी चालवावी? डाव्या बाजूने चालवावी. डाव्या नियम आहे की नाही? हा नियम कुणा करताय? हा नियम कुणा करताय? या देशात राहणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाकरता हा नियम आहे. बरोबर आहे? जो कोणी वाहन चालवतोय त्या प्रत्येकाला या नियमाचं बंधन आहे की जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूने आपलं वाहन न्यावं, आपली गाडी न्यावी. बरोबर आहे?
मी जर म्हणलं नाही नाही मी हरिभक्तीपरायण परमपूज्य आहे, मी उजव्या बाजूनी जातो, लोक म्हणतील पुढच्या वर्षी पुण्यतिथी करू. एवढं काय त्याच्यामध्ये, जा तुम्ही, जाण्याबद्दल काही नाही, पुढची तारीख घ्यावी लागेल, आहे की नाही. असं मी एकटाच जर उजव्या बाजूने जाईन तर माझा अपघात होईल, मला मरण येईल. मला नाही नियम मोडतायत. रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावं हा या देशातल्या नागरिकांकरता, सगळ्या नागरिकांकरता केलेला नियम. जर नाही आम्ही गेलो डाव्या बाजूने उजव्या बाजूने जाऊ तर चूक होईल, अपघात होईल, मरण होईल, दंड भोगावा लागेल, कैद भोगावी लागेल, शिक्षा भोगावी लागेल, जे काही असेल, पण आम्हाला जाता येणार नाही. ऐका, आता एखाद्या वेळेला एखाद्या गावामध्ये, शहरामध्ये रस्त्याच्या डाव्या बाजूनी वाहनं चालली आहेत, येताना तिकडून डाव्या बाजूनी येतात, जाताना इकडून डाव्या बाजूनी जातात. असं चाललेलं असताना त्या शहरामध्ये राष्ट्रपती येतात आणि राष्ट्रपतींना कामं महत्त्वाची असतात. राष्ट्रपती, पंतप्रधान ते जेव्हा येतात त्यावेळेला त्यांचा क्षण मिनिट अन मिनिट या देशाच्या सेवेकरता द्यायचा असतो, त्यामुळे त्याला महत्त्व असतं. त्यामुळे राष्ट्रपतींच्या गाड्या आल्या की त्यांना थांबवून ठेवता येत नाही. मग ते काय करतात, त्यांना रस्ता मोकळा करून द्यावा लागतो. म्हणून काय करतात, सगळ्या गाड्या डाव्या बाजूला लावतात, उजव्या बाजूचा रस्ता मोकळा करतात आणि राष्ट्रपतींच्या गाड्या उजव्या बाजूने काढून देतात. बरोबर आहे. उजव्या बाजूने राष्ट्रपतींच्या गाड्यांचा ताफा निघाला की एखाद्या चौकामध्ये एखादा पोलीस राष्ट्रपतींची गाडी अडवून, थांबा तुम्ही नियम मोडलाय, एकतर आत्ता इथं पावती फाडा, नाहीतर पानटपरीवर 20 रुपये देऊन जा, असं म्हणताना तुम्हाला कधी दिसला का? असं म्हणताना कधी दिसला का? नाही दिसला. बरं, उजव्या बाजूने गाडी चालवणं हे न्याय आहे का अन्याय आहे? कायदा मोडला ना, उजव्या बाजूने गाडी चालवली, राष्ट्रपतींची गाडी उजव्या बाजूने गेली, कायदा मोडला ना, मग त्याचा दंड भरायला पाहिजे ना. राष्ट्रपती दंड भरतात काय? भरतात का? त्यांना कुणी अडवू शकतं का? विचारू शकतं का तुम्ही कायदा का मोडला बाबा, असं का तुम्ही केलं म्हणून विचारू शकता का? असं विचारता येत नाही. का विचारता येत नाही? कारण ते राष्ट्रपती आहेत म्हणून. तसं सगळ्या जगाने प्रारब्ध भोगावा हा नियम आहे, भक्तांनी भोगू नये. का भोगू नये? कारण ते राष्ट्रपती आहेत म्हणून. काही दुसरा उत्तर नाही याला. अरे त्यांना कोणीच प्रश्न विचारू शकत नाही की तुमच्या प्रारब्धाचं काय करायचं, कारण ते प्रारब्ध घेऊन जन्माला आलेले नसतात. विषय जिणोनी जन्मले ऐसे शुकादी दादुली, ज्ञानोबराय वर्णन करतात. अरे ते कर्म घेऊन कर्माचा विपाक म्हणून आलेले नसतात. आगा कर्मी जै उरावे तै तिही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. हे त्यांच्या बाबतीत नाही, त्यांच्या बाबतीत नाही. संतांच्या देहाच्या बाबतीत कर्मविपाकाचं चिंतन आपल्याला लावता येत नाही. आणि म्हणून जरी जगाकरता नियम असला तरी तो नियम संतांना लावता येत नाही, म्हणून संतांना प्रारब्ध नाही. विठ्ठला पुढचं बोलतो, जाऊ दे, हा सामान्य विचार झाला. पुढचं थोडंसं बोलतो. गंमत काय असते, प्रारब्ध नाही असं नाही भक्ताला, प्रारब्ध असतं. मग तुकोबराय नाही म्हणतात ते काही वेड आहेत काय? ते काही वेड आहेत का? नाही. तुकोबरायांचंही बोलणं बरोबर, आपलंही बोलणं संगती शास्त्रदृष्टीने लावली तर ती बरोबर लागते. भक्ताच्या जीवनात प्रारब्ध नसतं असं नाही, प्रारब्ध असतं. प्रारब्धामध्ये 2 प्रकार असतात, 2 प्रकार. एक प्रबल प्रारब्ध असतं आणि एक अप्रबल प्रारब्ध असतं. प्रारब्धामध्ये जसं सामान्य विशेष 2 प्रकार आपल्याला करता येतात ना, तसं सुखदुःखाची प्रारब्ध आपल्याला प्रबल अप्रबल रीतीनं विचारात घेता येतात शास्त्रदृष्टीने. मला विस्तार करायचा नाही, वेळेची मर्यादा आहे, धावतं सांगतो. संतांच्या जीवनात प्रारब्ध नसतं असं नाही, प्रारब्ध असतं. दुःख भोगावं लागत नाही असं नाही, भोगावं लागतं भक्तालाही. पण परमात्मा त्यांच्या जीवनात असा आनंद निर्माण करून ठेवतो की त्या आनंदापुढे ते दुःखाचं प्रारब्ध जणू काही नष्ट झाल्यासारखं होतं. भाग गेला शीण गेला, भाग गेला, भाग गेला, भाग गेला, भाग गेला शीण गेला.
तो भाग गेला अवघा झाला भाग गेला तुकोबारायची भाषा बोलून दाखवतात तेवढीच मला आपल्याला आपल्या समोर ठेवायचे, तेवढं अधोरेखित करा. भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंदू. हा आनंदू अवघा झाला, त्यामुळे भाग पूर्वी होता, क्षीण पूर्वी होता, तो गेला. आनंदापुढे दुःखाचं प्रारब्ध इतकं दुर्बल ठरतं, इतकं दुर्बल ठरतं की ते दुःख असलं काय नसलं काय त्याच्या अस्तित्वाची जाणीवच होत नाही. म्हणून भक्ताला प्रारब्ध नाही असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही भरून या अंतरबाई. अजून एक शेवटचं कारण सांगतो, एक 5 मिनिटं अजून हातात आहेत. शेवटचं आहेत पुष्कळ कारण, शेवटचं कारण सांगतो. भक्ताला प्रारब्ध नाही. का नाही? कारण एका कर्माचं प्रारब्ध एकदाच भोगावं लागतं, एका कर्माचं प्रारब्ध दोनदा भोगावं लागत नाही, है ना? एका कर्माचं प्रारब्ध एकदाच, दोनदा नाही. तसं भक्ताच्या जीवनात प्रारब्ध असलं तरी ते प्रारब्ध परमात्मा भोगतो, म्हणून भक्ताला भोगायचं कारण राहत नाही. ऐका, कारण का? कारण ते प्रारब्ध त्यांचं परमात्मा भोगतो. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. मग प्रारब्धाचा नाश कसा झाला? असा तसा झाला नाही, परमात्मा ते प्रारब्ध भोगतो. अंबऋषीसाठी जन्म सोसियले, जन्म कुणाचे? अंबरीशाचे, आणि सोसले कुणी? भगवंताने. मग अंबरीशाचं प्रारब्धाची संगती कुठं लावता सांगा? प्रारब्धाचा भोग झाला की नाही? झाला. मग प्रारब्ध राहिलं कुठं? नाही. म्हणून भक्ताला प्रारब्ध नाही. असं कसं होईल? असं आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे महाराज, केशानं तूप प्यायचं, नाऱ्याला रूप यायचं, असं होत नाही, असं होत नसतं. ज्याने तूप प्यावं त्यालाच रूप यावं, ज्याने कर्म करावं त्याला भोग मिळावा. तुम्ही मला सांगा, तुम्ही साखर खायची आणि डायबिटीस मला व्हायचा, जमल? आनंद वाटतोय तुम्हाला? उलट झालं तर? मी साखर खाऊन तुम्हाला डायबिटीस झाला तर चालल? चालल न चालल मुद्दाच नाही. असं होईल का मला सांगा ना? असं होत नसतं महाराज. मग भक्ताचं प्रारब्ध परमात्मा का भोगतो? त्याचं उत्तर रामायणामध्ये. रामायणात एक कथाप्रसंग आला, अध्यात्म रामायणातलं चिंतन आहे ते. बिभीषणाला लंका दिली, स्वतः अयोध्येत आले. एके वर्षी बिभीषणाला शिवरात्रीला, महाशिवरात्रीला असं वाटलं की रामचंद्र प्रभूंनी ज्या लिंगाची स्थापना केली त्या रामेश्वरला जाऊन पूजा करावी. म्हणून रात्री 12 वाजता बिभीषण पूजेचं सगळे सामुग्री घेऊन ऐल तीरावर आला, रामेश्वराला. तिथं त्यांनी उत्तम पूजा बांधली. बेल वगैरे वाहिला, द्रव्य वाहिलं, सोनं नाणं वाहिलं, सगळं बेल असा सगळा लिंग झाकून टाकलं. ते रामेश्वराला झाकून इतका बेल वाहिला. रात्री 12 वाजता महाशिवरात्रीची पूजा बिभीषणाने लंकेच्या राजाने केलेली. काय कमी असेल तिथं? सगळी पूजा करून नमस्कार करून बिभीषण गाभाऱ्याच्या बाहेर आला आणि एका गायीने बघितलं की गाभाऱ्यात काहीतरी हिरवं हिरवं आहे. आता बेल वाहिला होता, हिरवा बेल, हिरवा रंग दिसला. हिरवा चारा भांबावे पशु, ज्ञानोबाराय बोलतात. हिरवा चारा बघितलं की पशु भांबावतो. मग त्या गायीला वाटलं मध्ये काहीतरी खाण्यासारखं आहे, म्हणून गाय गाभाऱ्याच्या दिशेने निघाली. आणि बिभीषणाला वाटलं आता ही गाय जाऊन आपली सगळी पूजा उधळून देईल, गायीला हाकलावं. म्हणून आपण काय करतो? खाली वागतो, काहीतरी उचलल्याचं नाटक करून फेकल्यासारखं करतो. गाय घाबरते, मागे फिरते. तसं बिभीषण खाली वाकला. तिथं वाळलेलं गवताचं एक पातं, आत जाताना दुर्वाची एक काडी वगैरे काही पडली असेल, वाळलेली गवताची काडी तेवढी पडली होती. तेवढी उचलली बिभीषणाने गायीला फेकून मारली. तेवढी काडी लागली गाय मेली. अध्यात्म रामायणात गाय मेल्यानंतर बाकीचे सगळे जमा झाले आणि गाय मारली. गोहत्या, गोहत्या, याला काय वध करायचा? कारण गोहत्येला प्राणदंड आहे, रामराज्य आहे, मारा याला. मग मारण्याचा प्रयत्न झाला, बिभीषण मरता मरेना. शेवटी तिथल्या लोकांनी ठरवलं हा असा शस्त्रानं मरणार नाही, एक काम करा, याला साखळ दंडानं बांधून टाका, आजूबाजूला लाकडं लावा आणि पेटवून द्या. सगळी लाकडं विकडं रचली, त्याला साखळ दंडानं बांधून टाकलं. आणि काडी लावणार बिभीषणाला काही पर्यायच नव्हता. एकच पर्याय होता, रामचंद्र प्रभूंचं स्मरण. नाम आठविता रूपी,
प्रकटपै झाला. आता काय करणार? सकीर्त्यमान हा शीघ्रमेव आविर्भवती. नारद महर्षी बोलतात. भगवान प्रकट झाले. प्रकट झाल्यावर विचार, काय चाललं? म्हणे महाराज यांनी गोहत्या केली. मग आम्ही प्राणदंड देतो. मग रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, याला मारू नका. मारू नका म्हणजे तुमच्याच राज्याचे नियम तुम्हीच मोडायला लागले. दुसऱ्याने कुणाच्या तोंडाकडे बघत जगाव? हां, नाही, आपला नियम आहे, आपला कायदा आहे, याला प्राणदंड झाला पाहिजे. मग काय बिभीषणाने सांगितलं, महाराज मी काही हेतुपुरस्सर गाय मारली काय? गाय मरावी म्हणून मी काडी फेकली का तिच्याकडे? तिने फक्त आज जाऊन पूजा विस्कटवू नये म्हणून मी काडी फेकली. बरं, काडी लागून गाय मरल हे कुणाला माहिती? पण झालं ना, कावळा बसायला फांदी तुटायला. गाठ पडते की नाही? पडली. बिभीषणाची काडी गायीच्या अंगावर पडायला आणि गायीचं प्रारब्ध संपायला. गाठ पडली, गाय मेली. काय करता काय त्याला? बिभीषणाने काय हेतुपुरस्सर मारली नाही. बिभीषण म्हणाला, महाराज माझा दोष नाही, अमुक नाही तमुक नाही. मग रामचंद्र प्रभूने तिथल्या सगळ्या लोकांना गोळा केलं. ती लाकडं काढायला लावली. आणि असं करू नका. नाही मग शिक्षा नाही तर कसं चालेल? रामचंद्र प्रभू म्हणाले, तुम्हाला शिक्षा द्यायची ना, गोहत्येची शिक्षा द्यायची ना, मग एक काम करा, त्या माझ्या भक्ताला सोडून द्या, मला मारा, मी मरायला तयार आहे. रामचंद्र प्रभूंचे शब्द आहेत. आपण रामायण पहा. वरम ममैव मरणम मद्भक्तो हन्यते कथम. माझं मरण श्रेष्ठ आहे, माझ्या भक्ताला का म्हणून मारता तुम्ही? वरम ममैव मरणम, माझं मरण श्रेष्ठ आहे, मला मारा पाहिजे तर. मद्भक्तो हन्यते कथम, माझ्या भक्ताला का मारता? अरे का मारता म्हणजे त्याने गोहत्या केली म्हणून. आणि तुम्हाला आम्ही का मारावं? तुमच्याकडून काही दोष झाला? कर्म त्याचं भोग तुम्हाला, असं कसं होईल देवा? रामचंद्र प्रभू म्हणाले, त्याचं कारण असं आहे. वरम ममैव मरणम मद्भक्तो हन्यते कथम राज्यम आयुः मया दत्तम तथैव स भविष्यति प्रत्यापराधे सर्वत्र स्वामिनाम दंड इष्यते. मी तुम्हाला उदाहरणाने समजावून सांगतो. आपण रामायण बघा. रामचंद्र प्रभू म्हणाले, त्याला सोडून द्या, पाहिजे तर मला मारा. तुम्हाला का मारा? अरे त्याला दिलेलं राज्यन, त्याला दिलेलं आयुष्य मी दिलेलं आहे. त्यामुळे त्या आयुष्यावर, त्या राज्यावर माझा अधिकार आहे. त्यामुळे त्या आयुष्यामध्ये जे घडलं त्या सगळ्याचा जिम्मेदार मी आहे. म्हणून मला मारा, म्हणून मला फाशी द्या, मी जायला मरायला तयार. लोक म्हणाले, असं कसं होईल? असं कसं होईल? जरी देह त्याचाच आहे, कर्म त्याचाच राहणार, तुम्ही का भोगता? म्हणे तुम्हाला उदाहरण सांगतो. भृत्यापराधे सर्वत्र स्वामीनाम दंड इष्यते. आता हे उदाहरण काय सांगू तो? एखाद्या वेळेला आपण आपल्या गाडीत बसलोय, गाडी चालली, रस्त्यात जाताना कुठल्या तरी गावातल्या एखाद्या छोट्याशा चौकामध्ये कुठल्या तरी सायकलला धक्का लागतो. सायकलवाला पडतो. काही लागत नाही त्याला, काही फार मोठा धक्का बसलेला नसतो, सायकल मोडलेली नसते, रंग गेलेला नसतो, ओरखडा सुद्धा नाही, सायकलवर नाही आणि माणसावरही नाही. उगीच सहज जाता जाता तो जो पडलेला असतो तो अशा आविर्भावात उठतो, आता याला मारूनच टाकतो. तो आरडाव, मला धक्का दिला, माझं असं झालं, मला आता हे करा, मला ते करा. तो म्हणतो, अरे काही लागलं नाही, आपण गाडीत बसतो, आपण काही लागलं नाही, एवढा काय आरडाओरडा करतो? नाही 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 नाही, तुम्ही काय गाडीत बसले म्हणजे स्वतःला मोठे समजता? आम्हाला काय क्षुल्लक माणसं आहोत का आम्ही? आम्हाला कसा काय धक्का देता तुम्ही? आरडाओरडा सुरू होतो. आजूबाजूला बसलेले हातात दगड घेऊन येतातच, कारण ते तेवढ्या करताच बसलेले असतात. आम्ही वैकुंठवासी, बस एवढ्याचसाठी त्या महात्म्यांचा अवतार झालेला. ते हातात दगड घेऊन काचा बचा फोडायला तयारच असतात. ते अंगावर येतात, असं झालं तसं झालं. दोन्हीकडची रहदारी थांबते, रस्ता अडतो. मग कुणीतरी शहाणी सुरती माणसं मध्ये पडा, अहो काय तुम्ही एवढं भांडत बसलाय? बघा किती जणांची कामं खोळंबून राहिली, तुम्ही भांडत बसलाय इथं. मग आपण, अहो काही लागलं नाही त्याला, बघा ना तो आरडाओरडा करतोय. अहो जाऊ द्या, त्याला काहीतरी पैसे द्या, मोकळं करा. किती आपण 500-600 रुपये काढतो, 500 रुपये त्या. नाही नाही, 500 नाही, 10,000ची सायकल आहे. आता सायकलला काही झालंच नाही, पण तो सायकलची किंमत वसूल करायला बसलेला असतो. पण तो नाही नाही, एवढं घेण्याशिवाय सोडणार नाही मी, अमुक नाही. मग ते बाकीचे म्हणतात, नाही नाही त्याला दिलंच पाहिजे, गरीब झाला म्हणून काय झालं, तुम्ही त्याला काय टाचे खाली दाबता का? आता बोलणारे कमी असतात का? मग शेवटी माणसामध्ये पडतात. जाऊ द्या हो, गाडीत फिरताना तुम्ही 1000-5000ला काय तुम्हाला जास्त आहे? द्या 5-1000 रुपये द्या, मिटवून टाका, सगळे अडकून पडले. नाईला जाणं, आपण एक खिशातून 5000 रुपये काढतो, सायकलवाल्याला देतो. सायकलवालाही आजची कमाई झाली या आनंदात घरी निघून जातो. बाकीचे लोक आपापले निघून जातात. माझा दृष्टांत संपला. मला सांगायचं आहे काय, सायकलला धक्का दिला कुणी? ड्रायव्हरने. आणि 5000 रुपये भरले कुणी? काय संबंध आहे सांगा ना? काय संबंध आहे? काही नाही, एकच संबंध आहे. तो ज्या काळामध्ये गाडी चालवण्याचं काम करतोय त्या काळात तो आपल्या सत्तेत काम करतोय, म्हणून त्यावेळेला त्याच्यावरची सत्ता ही मालकाची असते. भृत्यापराधे सर्वत्र
स्वामीनाम दंड इष्यते, स्वामीच्या सत्तेत तो काम करतोय. त्यामुळे ती सत्ता असताना त्याच्याकडून जे जे घडलं त्याला जसा मालक जबाबदार असतो, तसं भक्ताच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक कृतीला परमात्मा जबाबदार आहे. त्यामुळे भक्ताचं प्रारब्ध जर असेल तर परमात्मा ते भोगून संपवतो, आणि प्रारब्ध संपलं की तेच प्रारब्ध पुन्हा भोगाला येत नाही. म्हणून भक्ताकडे प्रारब्ध येत नाही. म्हणून तुकोबाराय बोलतात, प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही भरून या अंतरबाही. सत्वर जतम बाधा नोहे हरिभक्तासी कदा, अवघा देवची झाला पाही भरून या अंतरबाही. देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न, अवघा देवचे झाला पाही भरून या अंतर्बाही. असे अवघा देव झालेले देवभक्तपण यांच्यामध्ये भिन्नता नसलेल्या वैकुंठवासी गुरुवर्य महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा उत्सव आपण मोठ्या आनंदानं प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न करतो. यावर्षी माझं प्रारब्ध काहीतरी उदयाला आलं, काही अनुकूल प्रारब्ध भाग्य माझं उदयाला आलं. महाराजांची सेवा करण्याची संधी आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण बबन महाराजांच्या प्रेमाने मला इथे प्राप्त झाली. त्यांनी आमंत्रण दिलं, ही संधी मला दिली. या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. मी स्वतःला धन्य समजतो, कृतार्थ समजतो. आपली सेवा करता आली याच्यात मला आनंद आहे. आपल्या निमित्तानं महाराजांची सेवा करता आली यात मला आनंद आहे. महाराजांचं आमच्या घराशी असणारं नातं हे वेगळं होतं. महाराज माझ्या आजोबा, माझे वडील, माझे चुलते, माझे वडील बंधू तीर्थस्वरूप चंद्रशेखर महाराज आणि मी, आमच्यापर्यंत हे नातं तेवढ्याच प्रेमानं चालत आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना आमच्या अंतःकरणामध्ये एक विशेष स्नेहभाव असतो, विशेष एक आनंद आम्हाला त्या निमित्तानं प्राप्त होत असतो. त्यामुळे त्यांची सेवा मला करता आली म्हणून तो आनंद मी व्यक्त केला. महाराजांचं जीवन वेदांतनिष्ठ जीवन होतं, विचारनिष्ठ जीवन होतं आणि वेदांताबद्दलची निष्ठा ज्याच्या अंतःकरणामध्ये अबाधित राहिली तो परमात्मा भिन्न राहूच शकत नाही असा नियम असल्यामुळे महाराजांची परमात्मरूपता आणि महाराजांचं एकूणच जीवन आपल्या सर्वांच्या समोर आदर्श रूपानं उभं राहिलेलं आहे. तो आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवावा आणि तसं संतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवता यावा याच्याकरता रोज ज्ञानेश्वरी गाथा थोडा वेळ आपण वाचावी. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करतो. माणसाच्या जीवनाच्या कृतार्थतेला फार लागत नाही. 5 मिनटं ज्ञानेश्वरी, 5 मिनटं गाथान, 5 मिनटं रामकृष्ण हरी भजन, संपलं. याच्या पलीकडे काहीच लागत नाही. मी फक्त 15 मिनिटाची भाषा करतोय. उरलेले 23 तास 45 मिनटं तुमच्याच मालकीचे. मी फक्त 15 मिनिटाची भाषा करतोय. 5 मिनटं ज्ञानेश्वरी वाचा. लोक म्हणतात वाचतो हो, कळत नाही. आणि कुणाला कळली? कुणालाच कळली नाही तरी वाचायची असते. आईचं स्वरूप लेकराला कधीच कळत नाही तरी ते जसं झटे देत राहतं आणि जसं त्याला दूध मिळतं ना, तसं ज्ञानेश्वरीच्या शब्दांना, तुकोबारायांच्या अक्षरांना आपण नित्यनियमानं झटे देत राहायचं. कधी ना कधीतरी त्याच्यातून ब्रह्मामृत आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना करतो, थोडा वेळ वाचा, 10 ओव्या वाचा, 2 अभंग वाचा. फार वेळ लागत नाही हो, फार वेळ लागत नाही. नाही त्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा 5 मिनटं ज्ञानेश्वरीला द्या ना. 5-10 ओव्या नियमानं वाचा. तुम्हाला समजो न समजो, आम्हाला तरी कुठं समजतायत म्हणून आम्ही प्रवचन कीर्तन करत असलो तरी समजत नाहीच, पण श्रद्धेनं वाचायचं असतं, शरण जायचं असतं, कुशीत शिरायचं असतं. तेवढंच आपण माऊलींच्या बाबतीत, तुकोबारायांच्या संतांच्या बाबतीत करायचं असतं. तेवढं आपण नियमानं करा अशी सर्वांना नम्रतापूर्वक प्रार्थना आहे. चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना आहे. सकाळी नाही जमलं दुपारी वाचा, दुपारी नाही जमलं संध्याकाळी वाचा, कामावरून घरी आल्यावर वाचा, रात्री झोपताना वाचा, अंथरुणावर पडून वाचा, पाय वर करून वाचा, हात वर करून वाचा. तुमच्या पाया पडतो मी, ज्ञानेश्वरी वाचा, महाराज गाथा वाचा. याच्याशिवाय आपल्याला तारणारं या जगात दुसरं कोणी नाही. बरं कोणी नाही. आपलं कल्याणाची तळमळ अंतःकरणामध्ये ठेवणारं ज्ञानेश्वरी गाथ्याशिवाय दुसरं या पृथ्वीच्या पाठीवर कोणीही नाही. लिहून घ्या माझ्याकडून. काळ्या दगडावरची नुसती नाही, पांढऱ्या ऑइल पेंटनं मारलेली रेषा. ज्ञानेश्वरी शिवाय जीवनाचं कल्याण नाही.
तुकोबारायांच्या अक्षराशिवाय जीवनाचं कल्याण नाही, हे लक्षात घ्या. मी पुन्हा पुन्हा पाया पडून विनंती करतो, वेळ हातातून निघून जाईल महाराज आणि नंतर घरात ज्ञानेश्वरी असूनही आपण नरकात पडू. हे चांगलं नाही, बरं चांगलं नाही. मी पाया पडतो तुमच्या, रोज 5 मिनटं वाचा हो, 5 मिनटं वाचा, 10 मिनटं वाचा, थोडा वेळ द्या, थोडा वेळ द्या, पण ज्ञानेश्वरी गाथ्या करता वेळ द्या. रामकृष्ण हरी म्हणायला किती वेळ लागतो? 6च अक्षर आहेत हो, 3च शब्द आहेत, रामकृष्ण हरी. किती वेळ लागतो मला सांगा बरं? एक 5-10 मिनिट शांत चित्तानं अंथरुणावर बसून रामकृष्ण हरी म्हणलं, केवढा मोठा लाभ आहे त्याचा, हे लक्षात घ्या. संतांनी सोपी साधनं आपल्या हातात दिली महाराज, तेवढा विचार करा. आपल्याला सर्वांना नम्रतापूर्वक प्रार्थना आहे. पुन्हा